त्याला काहीच आठवत नाही. तो कोण आहे, कुठे राहत होता, त्याचे आई बाबा कोण, काहीच आठवत नाही त्याला. पण त्याच्या वागणुकीवरून कळतंय की तो एका सभ्य घराण्यातला आहे. तो खरंच खूप छान आहे पप्पा, ती हसत हसत सांगत होती. डॉक्टर सानिका, आता तुमचं कार्तिक पुराण गाडीमध्ये ऐकवा. चला आता घरी, मी थकलोय, पप्पा म्हणाले. तशी ती हसली आणि दोघेही घरी जायला निघाले. आता पुढे रस्त्यात पूर्ण वेळ तिचं कार्तिक पुराण सुरूच होतं. गप्पा करत करत कधी ते घरी पोहोचले त्याचं त्यांनाही कळलं नाही. चला मग डॉक्टर साहेबा, दाखवा आता तुमच्या राजकुमाराला, पप्पा म्हणाले. काहीही काय हो पप्पा, गाडीमधून उतरत थोडीशी लाजत ती म्हणाली. हसत हसत दोघेही घरात आले. कार्तिक हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. हसण्याच्या आवाजाने त्याचं लक्ष वेधलं. त्याने पुढे बघितलं तर सानिका आलेली होती. अरे डॉक्टर सानिका, तुम्ही नाश्ता पण केला नव्हता, कुठे गेल्या होतात, कार्तिक म्हणाला. तशी ती त्याच्याकडे नजर रोखून पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. तिचा तसा रोखून बघण्यामागचा अर्थ कुणालाही कळला नव्हता. कार्तिक जरा विचारातच पडला होता. त्याला काहीच समजत नव्हतं की ती का अशी एकसारखी त्याच्याकडे बघते आहे. पप्पा कधी कार्तिक तर कधी सानिका असे दोघांकडेही बघत होते. काय झालं डॉक्टर सानिका, माझं काही चुकलं का, कार्तिक म्हणाला. तुला मी काय सांगितलं होतं सकाळी, सानिका म्हणाली. काय सांगितलं होतं, कार्तिक प्रश्न करत म्हणाला. अरे काय सांगितलं काय विचारतोस, तू काय मला असाच तुम्ही आम्हीच करत राहणार आहेस का, सानिका म्हणाली. ओह सॉरी, लक्षातच नाही राहिलं, कार्तिक म्हणाला. पण आता लक्षात ठेव हं, नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही, राहील ना मग लक्षात, सानिका म्हणाली. आ हो, कार्तिक म्हणाला. तसे सगळे हसले. बाय द वे, हे माझे पप्पा, यांनाच घ्यायला गेली होती मी एअरपोर्टवर, आणि हेच सरप्राईज होतं तुझ्यासाठी, सानिका म्हणाली. नमस्कार काका, पप्पांच्या पाया पडत कार्तिक म्हणाला. सुखात राहा, पप्पा आशीर्वाद देत म्हणाले. अगं पण मला का नाही सांगितलंस, मीही आलो असतो ना काकांना घ्यायला, कार्तिक म्हणाला. अरे तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून नाही सांगितलं, सानिका म्हणाली. तसे दिनकर काका किचन मधून हॉलमध्ये आले. मालक आलात तुम्ही, दिनकर काका म्हणाले. दिनकर, तुला मी कितीदा सांगितलं मालक म्हणत जाऊ नकोस, तरी तुझ्या काही लक्षात राहत नाही. आता मलाही तुझ्याशी बोलणं बंद करावं लागेल का, तसे सगळे हसायला लागले. काका बसा ना, खूप थकले असणार तुम्ही प्रवासाने, कार्तिक म्हणाला. नको रे, मी येतो लगेच फ्रेश होऊन, तुम्ही करा गप्पा तोपर्यंत, पप्पा म्हणाले. पप्पांना कार्तिक पहिल्याच नजरेत आवडला होता. सानिकाने जेवढंही फोनवर कार्तिक बद्दल सांगितलं होतं, अगदी सगळ्या गोष्टीत कार्तिक परफेक्ट बसत होता. पप्पा सानिकाला डोळ्यांनीच इशारा करून चिडवू लागले. सानिकालाही खूप हसायला येत होतं. ठीक आहे पप्पा, या तुम्ही फ्रेश होऊन, तोपर्यंत जेवणाची तयारी करते मी, विषय बदलवत सानिका म्हणाली. तरीही पप्पा चिडवतच होते आणि चिडवतच रूम मध्ये निघून गेले. इकडे 1 महिना होऊन गेला तरी सई अजूनही कार्तिकच्याच आठवणीत होती. कुणाशीही न बोलणं, सतत एकटं राहणं, विचारात मग्न राहणं, हेच काय तिचं चाललेलं होतं. ती कार्तिकसाठी रडत राहायची. 1 महिना उलटून गेला होता, मात्र तिचं दुःख अजूनही मनात कायम होतं. पण तिचं दुःख कधी तिने तिच्या आईबाबांना दाखवलं नाही. आधीच आपल्यामुळे घरच्यांना खूप त्रास झाला आहे, आता आणखी त्रास नको, असं तिला वाटत होतं. ती कायम तिचं दुःख त्यांच्यापासून लपवायची.
पण शेवटी आई बाबा आहेत ते कसं काय आपल्या मुलीचं दुःख समजू शकणार नाही? मुलीने कितीही लपविलं तरी तिचे डोळे त्यांना नक्कीच वाचता येतात. तिचं असं एकटं राहणं, कुणाशीही न बोलणं याने घरचे सगळेच खूप दुःखी होते. दुपार झालेली म्हणून आईने सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं. बाबा, सूरज दोघेही जेवायला आले. सई नाही आली? बाबांनी विचारलं. ती रोज तरी कुठे येते? आज तर सकाळपासूनच रूमच्या बाहेर सुद्धा आलेली नाही. नाश्त्यालाही नको म्हणाली. आई नाराजीच्या स्वरात म्हणाली. कसं करावं या पोरीचं? माझी सई काय होती, काय झाली? कसं काढू मी तिला यातून बाहेर? कसं काढू? बाबा रडक्या स्वरात म्हणाले. बाबा सावरा स्वतःला. सूरज बाबांना धीर देत म्हणाला. बाबांना रडताना बघून आईलाही अश्रू अनावर झाले आणि दोघेही रडू लागले. आई, बाबा, खरंच नका रडू तुम्ही. मला खात्री आहे एक दिवस सगळं नक्की ठीक होईल. सूरजलाही गैवरून आलं होतं. रडक्या आवाजात तो आई बाबांना समजावत म्हणाला. आईने त्याला जवळ घेतलं आणि तिघेही रडू लागले. थोड्या वेळाने बाबांनी स्वतःला सावरत दोघांनाही शांत केलं आणि वाढलेलं ताट घेऊन सईच्या रूममध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ आई आणि सूरजही गेले. सई बेडवर डोकं टेकवून विचार करीत बसली होती. तिला तसं बघून बाबाला अजूनच कसं तरी वाटू लागलं. बेटा सई, दरवाजातून आवाज देत बाबा म्हणाले. बाबांच्या आवाजाने ती भानावर आली. बेटा, तू नाश्ताही केला नाहीस सकाळी. चल बघू, आता जेवून घे. बाबा म्हणाले. नाही बाबा, मला खरंच भूक नाहीये, सई म्हणाली. अगं, पण तू नाश्ताही केला नाहीस बाळा, आई म्हणाली. पण आई, खरंच भूक नाहीये ग, सई म्हणाली. चल, मी भरवतो तुला, मग लागेल तुला भूक, बाबा म्हणाले. नाही बाबा, खरंच माझी इच्छा नाहीये जेवायची, सई म्हणाली. माझ्यासाठी पण नाही का जेवणार? जर तू नाही जेवलीस तर मीही नाही जेवणार, बाबा म्हणाले. नाही नाही, प्लीज असं नका करू बाबा, तुम्ही जेवून घ्या. हे ताट इथेच राहू द्या, मी खाईल नंतर, सई म्हणाली. नाही, तुला माझ्यासोबत जेवावं लागेल, तेव्हाच मी जेवेन, बाबा म्हणाले. आणि बाबांनी एक घास तिच्या तोंडासमोर नेला. इच्छा नसतानाही फक्त बाबांसाठी तिने तो घास खाल्ला. तिनेही बाबांना एक घास भरवला. दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. बाबा म्हणत सईने तिच्या बाबांना मिठी मारली आणि रडू लागली. रडू नकोस बाळा, रडू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे, मी सगळं ठीक करेल, रडत रडत बाबा म्हणत होते. त्यांना पाहून आई आणि सूरजलाही रडू आवरता आलं नाही. वातावरण खूपच भावनिक झालं होतं. हे सगळं माझ्यामुळेच होत आहे, सगळे माझ्यामुळे जेवायचे आहेत. किती प्रेम करतात सगळे माझ्यावर, आणि मी फक्त त्यांना दुःख देत आहे, सई मनातल्या मनात विचार करत होती. स्वतःला सावरीत ती म्हणाली. मला खूप भूक लागली आहे, चलता का जेवायला, सई म्हणाली. तिच्या अशा बोलण्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सगळ्यांना माहिती होतं की ती फक्त आपल्यासाठी जेवायला तयार झाली आहे, पण जेवायला तयार झाली आहे हे महत्वाचं होतं. इच्छा नसतानाही फक्त सगळ्यांसाठी ती जेवायला डायनिंग जवळ गेली आणि जेवायला बसली. तिला जेवताना बघून सगळ्यांना खूप आनंद झाला होता आणि तिच्यामुळे बाकी सगळे जेवायला बसले याचं तिला समाधान होतं. इकडे सानिका आणि दिनकर काकांनी मिळून सगळ्यांना जेवायला वाढलं. पप्पाही फ्रेश होऊन आले होते. अरे, तुझा कार्तिक कुठे दिसत नाहीये, पप्पा सानिकाकडे बघत म्हणाले. तशी सानिका जरा लाजलीच.
दिनकर काकांनाही हसायला आलं होतं, पण त्यांनी ते हसू लगेच चेहऱ्यावरून गायब केलं होतं. काय हो पप्पा, सानिका लाडात येत म्हणाली. अगं जा, आण त्याला बोलावून, पप्पा म्हणाले. ती लाजत लाजत लगेच त्याला बोलवायला त्याच्या रूममध्ये जायला निघाली. तिने दरवाजा नॉक न करता सरळ रूममध्ये मोर्चा वळवला होता. समोर बघताच ती एकदम शॉकच झाली, कारण समोर कार्तिक नुकताच अंघोळ करून आलेला होता. त्याने शर्ट घातलेला नव्हता. तो त्याचे केस टॉवेलने सुकवत होता. तिला काय करावं काही कळतच नव्हतं. जोरात ओरडत तिने लगेच पाठ फिरवली. तिच्या ओरडण्याने ती रूममध्ये आल्याचं कार्तिकला कळलं. तसा तोही जरा चाचपलाच. सानिका तू? तो जरासा अडखडतच म्हणाला. सॉरी 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 कार्तिक, आय एम रिअली सॉरी, माझं लक्ष नव्हतं. सानिका घाईघाईत बोलत होती. काही हरकत नाही. कार्तिकला काय बोलावं ते कळत नव्हतं. पप्पा तुला जेवायला बोलवत आहे, एवढं बोलून त्याचं उत्तर न ऐकता ती लगेच रूममधून बाहेर निघून गेली. किती वेडी आहेस तू सानिका, डोर नॉक करावं लागतं साधं हेही कळत नाही का तुला? स्वतःशीच बोलत ती डायनिंग जवळ गेली. हे काय एकटीच आलीस? कार्तिक नाही आला? तिला एकटीला आलेला पाहून पप्पा म्हणाले. आ? पप्पांच्या आवाजाने भानावर येत सानिका म्हणाली. अगं मी काय विचारतोय, कार्तिक कुठे आहे? पप्पा म्हणाले. येतोय तो, सानिका म्हणाली. तसा कार्तिक तिथे आला. नाम लिया और बंदा हाजीर. ये कार्तिक, बस इथे माझ्याजवळ, पप्पा म्हणाले. पप्पा डायनिंगच्या मधोमध बसले होते, तर सानिका आणि कार्तिक त्यांच्या दोन्ही साईडला बसले होते. आता सानिका आणि कार्तिक समोरासमोर बसले होते. कार्तिकला बघून सानिकाला जरा लाजल्यासारखं होत होतं. कार्तिकलाही जरा अनकम्फर्टेबल वाटत होतं. पप्पांनी जेवायला सुरुवात केली, मात्र कार्तिक आणि सानिका अजूनही बसूनच होते. सानिकाने कार्तिककडे हळूच बघितलं. कार्तिक मात्र खालीच बघत होता, जणू तिची नजर तो टाळत होता. पप्पांना त्यांच्या डोळ्यांचा खेळ समजला होता. कार्तिक किती लाजाळू आहे हेही त्यांना कळलं होतं. जेवताय ना मग, पप्पा म्हणाले. तसे दोघेही पप्पाकडे बघू लागले. हो हो, सानिका म्हणाली. कार्तिक जेव ना, पप्पा म्हणाले. हो काका, कार्तिक म्हणाला. अरे ही पनीरची भाजी खा, सानिका खूप छान बनवते, तिनेच बनवली आहे, पप्पा म्हणाले. हो काका, कार्तिक म्हणाला. तसा त्याने त्या भाजीचा एक घास घेतला. सानिका लक्ष देऊन बघत होती. त्याला ती भाजी आवडेल ना, असं मनातल्या मनात ती बोलत होती. कशी झाली आहे भाजी, पप्पा म्हणाले. खूपच छान, कार्तिक म्हणाला. तसं सानिकाला खूप बरं वाटलं. आपण बनवलेलं त्याला आवडलं, यामुळे ती खूप आनंदी झाली होती. अरे हे तर काहीच नाही, खूप छान छान रेसिपी बनवते सानिका, खूप काही बनवता येतं तिला. तू फक्त सांग तुला काय हवंय, लगेच बनवून देईल ती, हो की नाही सानिका, पप्पा म्हणाले. हो, तिच्या चेहऱ्यावर स्मित आणत ती म्हणाली. कार्तिकनेही चेहऱ्यावर हसू आणलं होतं. मग काय हवंय कार्तिक तुला, पप्पा म्हणाले. नको नको, सध्या काहीच नको, हेच खूप भरपूर आहे, ताटाकडे बघत कार्तिक म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.